ब्ल्यू आईज वाली मुलगी, ही ब्ल्यू आईज किती वर्षांनी आली माझ्याकडे राहायला, माहितीये का तुम्हाला? कोण आलंय आमच्याकडे? कोण आलंय आमच्याकडे? आई आणि जिजा, है ना? कोणासोबत आली तू? आई सांगती. आई सांगती. कशाला आली आहेस तू जिजा? सांग. सुट्टीला. से हाय. हाय. बघा कोण आले आमच्याकडे. ही ब्ल्यू आईज वाली मुलगी, ही ब्ल्यू आईज, है ना? कसे आईज आहेत तुझे? दाखव इकडे बघू. कसे? ग्रे. कसे? ग्रे. कसे आईज आहेत? ग्रे आईज वाली मुलगी आली आमच्याकडे. विचार, कसे आहात तुम्ही? कसे आहे तुम्ही? मस्त ना? मस्त राहा. मस्तच राहा. मस्त राहा. हा. दादा कुठे गेला आपला? स्कूलमध्ये. स्कूलमध्ये. मला सुट्टी आहे. जिजाला सुट्टी आहे. जिजाला नो, तसं नाही करायचं. जिजाला क्रिसमसची सुट्टी लागली आहे, त्याच्यामुळे ती माऊकडे आली आहे, है ना? इथे माझेच ब्लॉग बघायचं काम चाललंय आमचं. कशी बघतीये? कोणासोबत खेळतेय जिजा तू? कोणासोबत खेळतेस? लुसी सोबत ना? लुसी सोबत ना? मम्मी खास मेथीचे लाडू बनवायला आली आहे माझ्याकडे, बर का? हा ना मम्मी? हो. किती वर्षांनी आली माझ्याकडे राहायला, माहितीये का तुम्हाला? किती वर्ष? 15. माझ्या लग्नाला आता 15 वर्ष होतील. हो. आणि 15 वर्षात पहिल्यांदा ती माझ्याकडे राहायला आली आहे 4 ते 5 दिवसासाठी. हो. म्हणजे लास्ट टाइम आली होती राहायला 5-6 महिन्यापूर्वी, पण तेव्हा हे आजारी होते आणि तेव्हा पण आम्ही बोलवून घेतलं होतं, तेव्हा ती आलेली. आणि तेव्हा म्हणजे काहीतरी कारण होतं, राहायला नव्हती आली खास. जावयाची तब्येत बरी नव्हती तिच्या, म्हणून आलेली बरं का. आणि आता खास राहायला आली आहे. ते पण मेथीचे लाडू बनवायचेत आम्हाला. म्हटलं चल मला पण बनवायचे. मग ती बोलली मला पण बनवू, आपण दोघी सोबत बनवूया. म्हणून मग आता ती खास राहायला आली. तिला म्हटलं मग आता आज येतेच आहेस तर मग राहा 4-5 दिवस, है ना मम्मी? हो. तर म्हटलं चला तुमच्याशी पण ओळख करून देईल माझ्या मम्मीशी. आणि वाटतेय का ती माझी मम्मी आहे? मला सांगा, माझी मम्मी असं वाटतंय का तुम्हाला? नाही ना? अजून पण अशी यंग वाटते ना माझी मम्मी. तर आता मेथीचं सामान, म्हणजे मेथीच्या लाडूचं जे पण काही सामान वगैरे होतं ना, तर तिने ते काल येतानाच आणलं होतं. आणि कालच तिने माझं जे सामान वगैरे होतं तर ते काढून वगैरे ठेवलं होतं. म्हणजे कापून बिपून वगैरे ते काय असतं ते खजूर, खारीक वगैरे ते सगळं कुटून वगैरे ते सगळं ठेवलं होतं. आणि तिचं आज केलंय सकाळी. आणि आता आपल्या आया तर माहितीच आहे, आल्यावर काही शांत वगैरे बसत नाही, त्याच्यामुळे हे असं काही कुडबुड चालू आहे. तिच्या लाडूची काही प्रोसेस असते ते मला काही माहिती नाहीये. आता मम्मीकडून शिकून घेईन मी आणि मग तशी बनवेन. आता घरामध्ये एवढा गोंधळ आहे ना दोघांचा, की सारख्या मारामाऱ्या भांडणं वगैरे चालू आहेत बघा. तुम्हाला आवाज येत असेल काय ते. असं आहे कालपासून घरामध्ये आमच्या. आणि आता इथे 1-2 दिवस पण ते तसंच चालू राहणार आहे. आणि आता ते सगळं भाजून वगैरे ठेवायचंय, मेथी वगैरे, डिंक वगैरे तळून ठेवायचा, या सगळ्या गोष्टी आहेत. आता ते लाडू आम्हाला उद्या बनवायचे. उद्या ते दळून वगैरे आणायचंय ना मम्मी? उद्या दळून वगैरे आणायचंय. मग उद्या दळून वगैरे आणल्याच्या नंतर मग ते लाडू वगैरे बनवेन. तर आता जेवण बनवायचंय, पण आता जेवणात कोथिंबीर वगैरे आहे. तर मग मम्मी बोलली की चल मी कोथिंबीरीच्या वड्या वगैरे बनवते. तर म्हटलं ठीक आहे बनव तू. ऍक्च्युली ते मी बनवून तिला घातलं पाहिजे, पण आता तीच बनवून मला घालते खायला. तर आता चहा वगैरे झालाय तिचा, चहा पण बनवून झालाय तिचा. आता चमचच चहा वगैरे पिते मी जरा थोडासा आयता, आणि मग तुम्हाला भेटते. कधी आंघोळ केली तू सांग? कधी आंघोळ केली? आता आंघोळ केली आहे ना? दुपारी केली ना? तोपर्यंत काय करत होती तू? मोबाईल बघत होती. मोबाईल बघत होती ना. कोणते लाडू बनवायचे तुझा? सांग इथे. आपल्याला कोणते लाडू बनवायचे? सांग. कोणते लाडू बनवायचे? मेथीचे लाडू बनवायचे ना? हा. गणपतीला पण ठेवायचे आम्हाला मेथीचे लाडू. हा, है ना?
है ना? आणि तुला तुला आवडतात का सांग? तुला आवडतात का मेथीचे लाडू? आवडतात? हा. आपली आजी कशी बनवते मेथीचे लाडू? छान छान. आमची आजी खूप छान छान मेथीचे लाडू बनवते. घरात लहान मुलं असले की हे असंच वातावरण असतं ना. तर इथे बघा जिजा आम्हाला डान्स करून दाखवत होती. गेले 2-3 दिवस ना असेच चाललेत घरामध्ये आणि तिच्यामध्ये ना पूर्ण टाइम पण निघून जातो आमचा. तर आता इथे मम्मीला मी बोलवलं होतं आरामासाठी. म्हटलं ये 2-3 दिवस जरा तुझा पण आराम होऊन जाईल, कारण त्यांच्या नॉवेल्टी स्टेशनरी ह्या सगळ्याचं शॉप वगैरे आहे. तर तिथे उभंच राहावं लागतं त्यांना दिवसभर आणि कुठे जाता पण येत नाही पटकन. तर म्हटलं ये तू जरा आराम करशील इकडे. पण इकडे आल्याच्या नंतर पण ती काय आराम करायला रेडीच नव्हती. हे अशा काही गोष्टी तिच्या चालूच होत्या. दे मी हे करते, दे मी ते करते, आणि मेथीचे लाडू बनवायचेच होते. आता त्याची तयारी सुद्धा ना तिने ज्या दिवशी आली तर त्याच दिवशी अर्धी करून पण टाकली होती. आता हे मेथी वगैरे भाजायचं राहिलं होतं तर मी गेले होते खाली, थोडं काम होतं त्याच्यामुळे. तर मी येईपर्यंत सुद्धा तिने हे मेथी वगैरे किंवा ते आळी वगैरे असतात तर हे सुद्धा भाजून वगैरे ठेवून दिलं होतं. आपल्या आया ह्या एज मध्ये सुद्धा एवढ्या ऍक्टिव्ह असतात आणि एवढी सगळी कामं पण करू शकतात. पण आपण जर त्यांच्या एज मध्ये गेलो आणि तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी कामं जेवढे ते लोक करतायत तेवढं मी पण करू शकते की नाही मला माहिती नाहीये. तर चला असो, इथे डिंक वगैरे तळायला घेतलं होतं. आता मेथीचे लाडू मला बऱ्याच दिवसापासून करायचे होते, म्हणजे आता जवळजवळ अर्धी थंडी पण निघून गेलीये. तर आता मला मेथीचे लाडू बनवायला जरा मुहूर्त आलाय. आता घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील, खारीक, खोबरं किंवा ड्रायफ्रुट्स ह्या सगळ्या गोष्टी असतील ना, तरी आपण थोडं दुर्लक्ष करतो ह्या सगळ्या गोष्टी खाण्याकडे, कंटाळा करतो. पण निदान वर्षातून एकदा तरी आपण हे असे लाडू बनवून खाल्ले पाहिजेत असं मला वाटतं. आता जेव्हा डिलिव्हरीमध्ये वगैरे ह्या गोष्टी आपण खातच असतो, ह्या असे लाडू वगैरे. कारण मी तर खाल्ले होते डिलिव्हरीमध्ये आणि खूप सगळे लाडू बनवले होते मम्मीने तेव्हा सुद्धा. आणि हे लाडू आपल्या शरीरासाठी किती चांगले आहेत, किती फायदेशीर आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. जसं मेथी आहे, डिंक आहे, खारीक, खोबरं, ड्रायफ्रुट्स ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या शरीरामध्ये किती फरक होतो. हा, आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्या महाग पण वाटू शकतात, पण चला ठीक आहे, आपण आपल्या शरीरासाठी अशा गोष्टींवरती पैसा खर्च केला तर काही हरकत नाही असं मला वाटतं. चला असो, आता इथे डिंक वगैरे तळून घेतलेला मी आणि मम्मीचं पण कोथिंबिरीच्या वड्यांची तयारी वगैरे चालू होती. आता इथे हे सगळं असं डिंक वगैरे तयार करून घेतलं होतं आणि बाकीच्या गोष्टी ना आम्ही आदल्या दिवशीच तयार करून ठेवल्या होत्या. आता इथे मम्मीने घेतल्यात कोथिंबिरीच्या वड्या करायला आणि तुम्हाला सांगू का, खरंच तिच्या हाताला एवढी चव आहे ना, तिने कोणतीही गोष्ट बनवू देत ती खूप म्हणजे खूपच चांगली होते. हा, आता आपल्या प्रत्येक जणाला असंच वाटतं की आपली आई खूप सुगरण आहे, खूप छान जेवण बनवते. तसंच मलाही वाटतं. आणि तिला असं सहसा कुठे जाऊन राहायला वगैरे जमत नाही, कारण घरी सुद्धा नॉवेल्टीचे शॉप वगैरे आहे, स्टेशनरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेच. त्याच्यामुळे असं शॉप वगैरे असेल ना तर माणूस पूर्णपणे अडकून जातं आणि ह्याचा मला चांगलाच अनुभव आहे जेव्हा माझं केक शॉप वगैरे होतं. माणसाला कसं वाटतं ना की आपण चला सगळ्या गोष्टी झाल्या, आता आपल्या आपल्या मुलींची लग्न झाली, आपल्या मुलाचं लग्न झालं, आता आपण रिकामं असं आपल्याला वाटत असतं. पण तसं काहीही होत नाही. उलट अजून जबाबदाऱ्या वाढतात माणसावरती आणि हे आपण आपल्या आईवडिलांकडे बघून शिकतोच आहे की कशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात किंवा काय काय करावं लागतं लाईफमध्ये, काय काय स्ट्रगल असतो. बघू इकडे कर. काय केलंयस तू? काय केलंय तू? हे 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 काय केलंय? हे काय आहे? काय दे? काय दे? क्रीमची बिस्किट खाते आणि सगळं बघा, हे बघ ते लावून घेतलंय तोंडाला बिंडाला, इकडे सगळी क्रीम क्रीम. आणि लुसीला पण खायचं द्यायचं काम चाललंय ना, है ना? हे बघा, आणि तिला खायला देते म्हणून ती तिच्या पाठी फिरते ना, है ना? तिला कशाला देते तू? माहितीये ना लुसीला आपण गोड देत नाही, शुगर वगैरे देत नाही, माहितीये ना? मग कशाला देते ते क्रीमचे बिस्किट्स? तुला संपत नाहीये का? तुला संपत नाहीये का? उद्या खा. हा, संपतंय का की नकोय? पाहिजे का? नकोय? उद्या खाणार? ओके. हे तिला संपत नाहीये म्हणून ती लुसीला चालतीये, बाकी काय नाही, है ना? है ना? ना तुला संपत नव्हतं म्हणून तिला चालत होतीस ना? आता बघा, माझा थोडा जिजाबरोबर टाइमपास होईपर्यंत मम्मीच्या वड्या पण वळून झाल्या होत्या. आता इथे मी तिला करून घालण्यापेक्षा तिचंच आपलं एक 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 चालू होतं की मी हे बनवते, मी ते बनवते म्हणून. आता इथे वड्या वगैरे शिजत घालून तिने भाकरी करायला घेतल्या होत्या.
ह्या दिवशी ना मी पूर्ण जेवण तिच्याच हातचं खाल्लं होतं बरं का. आता इथे जिजाबरोबर माझी ही अशी मस्ती वगैरे चालूच होती. मम्मीच्या भाकरी वगैरे होत होत्या. तर तिच्या भाकरी झाल्याच्या नंतर मी इथे वड्या वगैरे तळायला घेतल्या होत्या. म्हटलं चला तेवढं तरी काम करून घेईन. कारण जिजासोबत ना मस्त टाईमपास होत होता आणि तिला सुद्धा खूप मस्ती करायला लागते. आणि मुलं घरात असली ना, की त्यांचा आरडाओरडा, मज्जा, मस्ती, मारामारी ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. तसं स्मितचं आणि तिचं सुद्धा आहे. बाकी वेळी तर ती अशी दादा, दादा करत असते. पण जेव्हा मुलं सोबत असतात ना, तर तेव्हा काही ना काही भांडणं, कुरबुरी चालूच असतात. तसं त्या दोघांचं सुद्धा आता घरामध्ये चालू आहे. आणि स्मित थोडा मोठा असल्यामुळे तो सुद्धा तिची खोड काढत असतो आणि तिला मुद्दामून चिडवत असतो, रडवत असतो आणि ती सुद्धा त्याच्याशी तेवढीच मस्ती करत असते. आता इथे वड्या तळत-तळत माझं मम्मीसोबत बोलणं चाललं होतं. आता आपण कितीही काही म्हटलं तरी आपली आई असल्यावर आपण सगळ्या आपल्या गोष्टी मनमोकळं करत असतो आपल्या आईसोबत. आपल्या आईलाच सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. आता इथे बघा वड्या वगैरे सुद्धा तळून झाल्या होत्या. म्हटलं चला एक टेस्ट करून बघूया. तसं तर तिच्या हातचं जेवण टेस्ट करायची काही गरज नाहीये. ते ऑलवेज छानच लागतं. तर आता इथे वड्या सुद्धा मस्तच झाल्या होत्या आणि स्मित सुद्धा म्हणत होता की आई मला पण टेस्ट करायला दे. कारण ना मम्मीने लसणाची चटणी बनवली होती आणि ती लसणाची चटणी त्याला इतकी आवडलेली ना, तर त्याच्यामुळे त्याचं चाललेलं की आजीने बनवले तर मला दे कारण ते छानच लागणार आहे. आणि तिच्याकडून त्याने अजून एक डब्बा लसणाची चटणी सुद्धा वाटून घेतली होती. कारण त्याला माझ्यावर डाऊट होता, की जशी आजीला जमली तशी आईला जमेल की नाही जमेल माहीत नाही. त्याच्यामुळे त्याने तिला सांगितलं होतं, की अजून एक डब्बा चटणी बनवून ठेव आणि तिने ती बनवून पण ठेवली होती. आता चला असो, आपल्या आया कितीही आपल्याकडे येऊन म्हटलं, की आराम करायचा किंवा काय, तरी ह्या गोष्टी काही होणार नाहीत त्यांच्याच्याने. त्या कुठेही गेल्या तरी कामच करणार. तसं माझ्या इथे येऊन ती कामच करत होती. तिला जबरदस्ती बसवावं लागत होतं, की "तू बाई बस आता, थोडासा आराम कर." आणि ही एक अशी पिढी आहे ना, की त्यांना असं आराम करणं किंवा गप्प बसणं हे अजिबातच जमत नाही. त्यांचा हात असा कायम कंटिन्यू असा चालू राहायला पाहिजे. ह्या जनरेशनचे ते लोकं आहेत आणि आपलं एकदम उलटच आहे. तर चला असो. आता घरामध्ये जिजा आणि मम्मी असल्यामुळे मी थोडा वेळ त्यांच्यासोबतच स्पेंड केला होता. त्याच्यामुळे मी असं काही जास्त असं व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता. तर जेवढा टाईम मी त्यांच्यासोबत घालवला, जेवढं मला शूट करता आलं, तर तेवढं मी शूट केलं होतं. आणि त्यांच्यासोबत जेवढा जास्तीत जास्त टाइम मला घालवता येईल तेवढा मी घालवला होता. कारण त्यांच्यासोबत सुद्धा टाइम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या वयात त्यांना सुद्धा आपल्या मुलींची गरज असते त्यांना सुद्धा आणि आपण आपला टाइम थोडाफार त्यांना सुद्धा दिला पाहिजे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळेच मी तिच्यासोबत छान असा टाइम स्पेंड केला होता. जास्त काही मी माझी स्वतःची सुद्धा कामं केली नव्हती. जेवढं मला तिच्यासोबत राहायला जमत होतं ना, तर तेवढा टाईम मी तिच्यासोबत राहिले. तर चला असो, असा होता माझा आजचा दिवस आणि पूर्ण दिवस आमचा असा गप्पांमध्येच गेला होता. म्हटलं चला मी माझ्या मम्मीसोबत जो पण काही टाईम स्पेंड केलाय तो तुमच्यासोबत पण शेअर करू. तर तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.